अशोक चव्हाणांच्या पक्षप्रवेशाची अपडेट आपण घेत राहणार आहोत। दरम्यान आणखी एक मोठी बातमी आहे। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे। सरकारकडून जरांगेंशी कुठलाही संपर्क झाला नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। मनोज जरांगेंसोबत विद्यार्थ्यांचंही उपोषण सुरूच आहे। तर सगळे सोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाची हाक दिलेली आहे। तिसऱ्यांदा ते उपोषणावर बसलेले आहेत आणि त्यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे। पण सरकारकडून जरांगेंशी कोणताही संपर्क झालेला नाही अजूनपर्यंत अशी माहिती सूत्रांकडून मिळते। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार आणि सरकार मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्यासाठी प्रयत्न करणार का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुधाकर जाधव हे आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत। सुधाकर, काय सांगाल? मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे। सध्या त्यांची स्थिती कशी आहे आणि कसं चित्र या उपोषण स्थळी तुम्हाला पाहायला मिळतंय? निश्चितच फरा आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांची आज चौथा दिवस आहे उपोषणाचा आणि या चौथ्या दिवशी जरांगे पाटील यांची प्रकृती गंभीर आहे। काल त्यांनी औषध उपचार घेण्यास नकार दिला आहे। पाणी सुद्धा घेत नाहीये जरांगे पाटील। काल माथुरी गावच्या त्यांच्या मूळ गाव माथुरी आहे त्यातील काही महिलांनी देखील त्यांना आग्रह केला। त्या ठिकाणी देखील जरांगे पाटील यांनी पाणी घेण्यास नकार दिला आणि रात्री जिल्हाधिकारी यांनी देखील या ठिकाणी जरांगे पाटलांना पाणी घेण्यास विनंती केली। मात्र जरांगे पाटलांनी जिल्हाधिकाऱ्यांना देखील या ठिकाणी पाणी घेण्यास नकार दिलेला आहे आणि जरांगे पाटलाची प्रकृती जी आहे सध्या आता तरी अस्वस्थ आहे। जरांगे पाटलाची प्रकृती खालवत चालली आहे। मात्र सरकारकडून अद्यापही कुठल्याही हालचाली या ठिकाणी होताना पाहायला मिळत नाहीये। आज कॅबिनेट बैठक आहे आणि या कॅबिनेट बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय या सगळे सोयरे शब्दासंदर्भात अंमलबजावणी सरकार करते का हे देखील पाहणे तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। फरा, निश्चितच सुधाकर, तुमच्याकडून या विषयीची अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।